1 जुलै डॉक्टर डेचं औचित्य साधून मित्रमेळा परिवारातर्फे नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरांचा त्यांच्या वैद्यकीय सामाजिक कार्याचा गुणगौरव आणि कविवर्य कुसुमाग्रज संस्थापित लोकहितवादी मंडळ साहित्यिक पुरस्कार 2025ची विजेते डॉक्टर राजू पाठक यांचा विशेष सत्कार सोहळा हॉटेल शाही परिवार मुक्तिधाम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मित्रमेळा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजने आणि प्रभाग क्रमांक 20च्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते दत्ताजी गायकवाड यांनी भूषवले। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर राहुल कैचे, डॉक्टर देवदत्त चाफेकर, डॉक्टर राजू पाठक, राजश्री पाठक, डॉक्टर मुकेश अग्रवाल, श्रेणिक धारास्कर, डॉक्टर रेश्मा खोडेराव, डॉक्टर आरसी कणोजिया, अस्थिरोग तज्ज्ञ जयराम हॉस्पिटल संचालक, डॉक्टर नितीन लाड, स्त्रीरोग तज्ज्ञ नाशिक, डॉक्टर जयेश वाघुळदे, किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा वाघुळदे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चिन्मय कुलकर्णी, डॉक्टर जी.व्ही. नाझरे, डॉक्टर समीर लासुरे, डॉक्टर डी.एच. लोहट, डॉक्टर संजय माणेकर, त्वचारोग तज्ज्ञ आदींसह नाशिक जिल्ह्यातील एकूण 70 ते 80 नामांकित डॉक्टरांचे सत्कार यावेळी करण्यात आले। डॉक्टर सीमा ताजने यांनी प्रास्ताविक केले आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्व डॉक्टर सत्कारार्थी आज इथे आमच्या एका शब्दाला मान देऊन आणि एकदम बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल मी सर्वांचे मित्रमेळा युवक मंडळाकडून, माझ्या मित्रमेळा युवक मंडळाकडून आणि आमच्या ताजने कुटुंबियाकडून, आमच्या पक्षाकडून मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि आजचा जो हा कार्यक्रम खरं तर तुमच्या येण्याने आमच्या कार्यक्रमाची खूप शोभा वाढलेली आहे। तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। प्रमुख पाहुण्याच्या संमतीने मी आजचा कार्यक्रम हा छोट्या ठिकाणी काय होणार पण झालं असे जाहीर करते आणि बाजूला सुरुची भोजन ठेवलेलं आहे, कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये।
शिवसेना नेते दत्ता गायकवाड आणि कन्नू ताजने यांनीही समयोचित भाषणे केली. आणि त्याच्यासाठी सातत्यानं काम करत राहणं हे मी सातत्यानं त्याचं बघतोय. आणि डॉक्टर आमच्या सीमाताई पण सातत्यानं त्याला साथ देत आहे. खरं तर आजचा दिवस हा अतिशय आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस आहे. आपण डॉक्टर आहात, खरं तर आमचे जीवनदाते आहे. आणि एक गोष्टीचा मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करावा असं वाटतो की हिंदुहृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक वैशिष्ट्य होतं. ते अतिशय डॉक्टर लोकांना खूप मानत होते. आणि सातत्यानं जेव्हा कधी आमचा वेळ यायचा आम्ही गेलो तर आम्हाला ते सांगायचे की तुम्ही डॉक्टर लोकांची इज्जत केली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. हे सातत्यानं बाळासाहेब आम्हाला सांगायचे. त्यांची शिकवण आदरणीय उद्धव ठाकरेंवर देखील आहे. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल, जो महामारीचा असा रोग जो आपल्या कोणालाही माहीत नव्हता, कोरोना काळामध्ये जो काही रोग आला आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण जगामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये आपण जर बघितलं असेल तर आपल्या या राज्यामध्ये सर्वात जास्त हानी झाली. आणि त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना एक चांगला सीएम किंवा कोरोना काळामध्ये चांगलं काम केलं म्हणून संपूर्ण जगाने त्यांना शाबासकी दिली. त्याचं कारण एवढंच होतं की ते काम करत असताना त्यांनी मी सीएम आहे, मी सांगेल तसं झालं पाहिजे हा विचार न करता त्या ठिकाणी डॉक्टर्स लोकांना बोलवलं, ते सांगतील या पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम म्हणजे म्हणण्यापेक्षा जी काही मृत्यूची संख्या असेल किंवा तो आपल्याकडे कमी झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. त्या ठिकाणी सर्व मंडळी आपण डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहे आणि निश्चितपणे या भागातील सर्व जे काही डॉक्टर बंधू आहे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आम्ही सातत्यानं आपल्या समोर नतमस्तकच होणार, कारण आपण अनेक लोकांना जीवदान देत असतात आणि म्हणून आम्ही आपली इज्जत करतो. मी कन्नू ताजने आणि डॉक्टर सीमा ताजने यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण एक अतिशय चांगला कार्यक्रम केला, आपल्या परिसरातील डॉक्टरांचा सन्मान केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आज डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की समाजाची अहोरात्र सेवा करताना डॉक्टर हा घटक आपल्याला देवासारखा भासतो. त्या देवदूतांचे, त्या देव माणसांचे आणि आज समाजाप्रती आस्था असणारे आणि सामाजिक कामात अभिप्रेत असलेले, सेवा असलेले आज जवळपास 60 ते 70 डॉक्टर महादेवांचा म्हणजे देवदूतांचा आम्ही या ठिकाणी मित्रमेळा परिवाराच्या वतीने सत्कार आयोजित केला होता. अतिशय छोट्या अवधीत हा कार्यक्रम आणि खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. पुढच्या वर्षी नक्कीच आमच्या हातून या डॉक्टरांची पुन्हा एकदा चांगली सेवा घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मित्रमेळा परिवारातर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. मिळाला याची दखल घेऊन अनुभव आणि मित्रमेळा परिवाराने माझा जो सन्मान केला त्याच्याबद्दल मला सगळ्यांचे आभार मानायचे. आपण कुसुमाग्रजांच्या नगरीत आहोत. कुसुमाग्रजांच्या 4 ओळी तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उजळल्या जाव्या म्हणून त्यांच्या 4 ओळी सांगतो. कुसुमाग्रजांची कविता आहे की नवलाख तळपती दीप विजेचे येथे उतरली तारका दळे जणू नगरात. आपण इकडे लाईटांचा झगमगाट आहे. उतरली तारका दळे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुळ तेव्हा माझ घरातील मंद दिव्याची ज्योत. माझ्या लहानपणी अशाच एका छोट्या गावात आम्ही राहत होतो, सटाणा माझं गाव. तिथे माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या आईमुळे मला आयुष्यात उभं राहायला संधी मिळाली. या निमित्ताने मला मिळालेला हा पुरस्कार आणि आपण केलेलं कौतुक मी माझ्या आईला आणि वडिलांना समर्पित करतो. आणि माझी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश पाळदे, किरण डहाळे, विलास थोरात, मंगेश पोरजे, चंद्रकांत महानुभाव यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.